गणरायाच्या आगमनानिमित्त घरोघरी आकर्षक सजावट करतानाची लगबग आता आपल्याला दिसून येते. यंदाच्या वर्षी गणरायाच्या मूर्तीला धोतर आणि फेट्याचा ट्रेंड आपल्याला दिसून येतोय. तसं जर बघितलं तर धोतर आणि फेटा हा मराठमोळ्या संस्कृतीचा एक भागच मानला जातो आणि ही गणेश मूर्ती जी आहे ती धोतर आणि फेटा घातल्यानंतर अधिकच उठून दिसते. यंदाच्या वर्षी हा ट्रेंड दिसतोय. आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आहेत मंगेश बाविस्कर. मंगेशजी, स्वागत आहे आपलं माय महानगरमध्ये. यंदाच्या वर्षी जो आम्ही ट्रेंड बघितला, ज्या इथे गणेश मूर्ती आम्ही बघितल्या, धोतर आणि फेट्यामध्ये एक आकर्षक जी मूर्ती जी आहे ती दिसून येते. काय सांगाल, हा ट्रेंड किती वर्षापासून सुरू आहे आणि नेमकं कशा पद्धतीचे फेटे, किती प्रकारचे फेटे हे गणरायाला घातले जातात? आत्ता सध्या जो ट्रेंड चालू आहे हा ॲक्च्युली 3 ते 4 वर्षापासून चालू आहे. पहिले लोक फक्त फेटा घालायचे आणि शाल टाकायचे गणपतीवरती, पण आता धोतरमध्ये बऱ्याच प्रकारचे सिल्क कापड वगैरे वापरतात. फेट्यांचे पण बरेच प्रकार आलेले आहे. जसं की तुम्हाला पेशवाई फेटा आहे, आपण जो आता घातला आहे कृष्णाचा फेटा आहे. नंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन फेटा पण येतो. याच्यामध्ये तुम्हाला एक बऱ्याच प्रकारचे फेटेमध्ये जातात. जशी डिझाईन बरेच नवीन नवीन प्रकार येत आहेत, असे अनेक फेटे आहेत. धोतर पण बरेच प्रकारचे आता नेसवले जात आहेत. त्यामुळे गणपती बाप्पा दिसायला पण एकदम आकर्षक दिसतात. त्यांना तुम्ही आता बघेल तर बरंच आभूषण पण आपण घातले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे खडे वगैरे लावून. आणि आता सध्या हा ट्रेंड सगळ्यात जास्ती चालू आहे. अच्छा, पण मग ही जी गणेश मूर्ती आम्ही बघतोय, आता ही दगडूशेठ रूपातील गणेश मूर्ती आहे, आकर्षक असा फेटा आहे. हा जो फेटा आहे हा कोणत्या स्वरूपातला, म्हणजे कोणत्या प्रकारचा हा फेटा म्हणला? हा ॲक्च्युली कृष्ण फेटा आहे. कृष्णाला जसं घालतात त्या पद्धतीचा कृष्ण फेटा आहे. आणि त्याला आपण धोतर पण त्या पद्धतीने घातले आहे थोडं. पण मग एकूणच जर आपण बघितलं तर धोतर आणि फेट्याचा जो रंग आहे समजा, तर मग तो कसा ठरवला जातो? म्हणजे गणेश मूर्तीच्या प्रकारानुसार हा ठरवला जातो किंवा कसा ठरवावा लागतो? नाही, मूर्तीला कसा चांगला दिसेल, कुठला कलर चांगला दिसेल याच्यावरती आपण बघतो की गणपतीची मूर्ती कशी आहे आणि मूर्तीची साईज कशी आहे, त्याच्यावरती तुम्हाला कपडा कुठला चांगला वाटेल तसं आपण तो चॉईस करतो. साधारणतः किती कालावधी लागतो? कारण हे धोतर हे जे नेसवणं हे काही गणेश भक्तांना सहजासहजी शक्य नाही, तर मग किती कालावधी यासाठी लागतो? साधारण 4 ते 5 तास लागतात एका गणपतीसाठी. एका गणपती फेटा आणि धोतर हे दोन्ही मिळून? दोन्ही. पण मग यंदाच्या वर्षी याची मागणी जास्त आहे? हां, 3-4 वर्षापेक्षा यावर्षी जास्त आहेत. आपण बघितलं की गेल्या 3 ते 4 वर्षांपासून हा ट्रेंड आहे. पूर्वी गणेश मूर्ती बनवत असतानाच मूर्तिकार जे आहे ते धोतर आणि फेटा हे मूर्तीलाच त्यावेळेस आभूषित केलं जायचं. परंतु आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे की धोतर आणि फेटा हा गणेश मूर्तीला वेगळ्या स्वरूपात, म्हणजे जसं आपण ही मूर्ती जर बघितली, हा शेला एक वेगळ्या प्रकारचा आहे, इथे धोतर आहे आणि हा कृष्ण फेटा, जसं त्यांनी सांगितलं की कृष्ण प्रकारचा फेटा असेल किंवा पेशवाई फेटा असेल, या फेट्याला विशेष अशी मागणी दिसते. काही गणेश मंडळ जे आहेत ते 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे फेटे देखील गणेश मूर्तीला परिधान करत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे धोतर देखील आकर्षक पद्धतीनं त्या गणेश मूर्तीला सजवत असतात. केवळ इतकंच नव्हे तर गणेश मूर्तीची जी ही आता कलाश्री आर्ट्सच्या स्टुडिओमध्ये आपण आहोत आणि त्यांनी अतिशय आकर्षक अशी ही गणेश मूर्ती सजवलेली दिसते. आपण जर इथं बघितलं तर खड्यांची देखील आकर्षक सजावट ह्या गणेश मूर्तीला दिसून येते. आणि एकूणच गणेश भक्तांकडून यंदाच्या वर्षी धोतर आणि फेट्याला मोठ्या स्वरूपात मागणी आपल्याला वाढताना दिसून येते आहे. नमस्कार, माझे नाव कल्याणी दंडगवाळ. आपलं कलाश्री आर्टच्या माध्यमातून आपण हे शाडू मातीच्या मूर्त्यांचे डेकोरेशन केले जाते. कोणत्या स्वरूपाचं डेकोरेशन यामध्ये करत? आता आम्ही बघितलं की वेगवेगळे आभूषणं गणरायाची आपण सजावट करत आहात. हो. ही जी मूर्ती आहे याच्यावर कशा प्रकारची सजावट आपण करतो? आपण हे डायमंडचं लेस आहेत, ते डायमंड वर्क आता आपल्याला जसं सांगितलं त्याप्रमाणे याला भरपूर मागणी आहे डायमंड वर्कची. तर हे आपण याच्यावर गणपतीवर जेवढे पण दागिने असतात तेवढे सगळे वर्क करून देतो. जसे की पैंजण आहेत पायातले, हे कडे आहेत, बाजूबंद आहे, नाकावरची सोंड, मुकुट आहे, कानाची वेल, शस्त्र, हे सगळ्या प्रकारचं डेकोरेशन केले जाते. याच्यावर काय हे जे आभूषण आहेत हे डायमंड आहेत का? डायमंड आहेत, हे सगळे डायमंड. पण शाडू मातीच्या मूर्तीवर अशा प्रकारची आभूषणांची सजावट करताना किती जिकिरीचं असतं? म्हणजे कारण असं म्हणतात की शाडू मातीवर शक्यतो काम करता येत नाही, मग तुम्ही ही जी मूर्ती सजवलेली आहे तर किती त्याच्यामध्ये हे असतं?
त्याला म्हणजे आता कस्टमरने जशी मागणी केली त्याप्रमाणे आहे. होत तर नाही पण आम्ही करून देतो. अच्छा. त्याने आणि त्याला बराच म्हणजे 3-4 तास वेळ लागतो एका मूर्तीला. हो 3-4 तास. पण मग गणेश भक्तांकडून आता यंदाच्या वर्षी ट्रेंड जर बघितला तर हे आभूषणांची सजावट करून घेण्याचा ट्रेंड वाढताना खूप मागणी आहे. याच्यामध्ये सगळे अशाच पद्धतीची सजावट होते. हो अशाच पद्धतीची सजावट होते. जर कोणी अजून सांगितलं तर धोतर, फेटा, शेला, डायमंड वर्क असं सगळ्या प्रकारचं डेकोरेशन करून दिलं जातं. आपण आता आहोत नाशिकच्या कलाश्री आर्टच्या स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी आपण माझ्या मागे बघू शकतात की शाडू मातीच्या वेगवेगळ्या विविध रूपातील गणेश मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. आपले कॅमेरामन आपल्या दर्शकांना हे दृश्य निश्चितपणे दाखवतील की वेगवेगळ्या स्वरूपातील गणेश मूर्ती ज्या आहेत त्या या ठिकाणी घडवलेल्या दिसून येतात. शाडू मातीच्या या गणेश मूर्ती आहे. पर्यावरणपूरक गणेश उत्सव व्हावा असा शासनानं यावर्षी निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून नाशिकचे मूर्तिकार देखील शाडू मातीच्या गणेश मूर्ती घडवण्याकडे यंदाचा कल दिसून येतो. त्याच पद्धतीनं आपण जसं बघितलं की गणेश मूर्तीला वेगवेगळ्या आभूषणांची सजावट असेल, त्याचप्रमाणे धोतर असेल, फेटा असेल, अशा आभूषणांची, अशा प्रकारची वस्त्रांची एक सजावट आपल्याला केलेली दिसून येते. कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.